कल्याणच्या आणि ठाण्याच्या विजयाची जबाबदारी तुमची आहे। ज्यांनी ज्यांनी भगव्याला कलंक लावलेले त्यांना गाडायचंय। शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या बहुतांश महत्त्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे। ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत। त्यामुळे आता शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते, त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा झाली। त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। ठाणे जिल्ह्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे वर्चस्व आहे। खासदार श्रीकांत शिंदेंच्या तोडीचा उमेदवार असला पाहिजे, त्यासाठी सुषमा अंधारेंना या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। दरम्यान सुषमा अंधारे यांनी जुलै 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला। प्रवेश केल्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर दिली। तेव्हापासून सुषमा अंधारे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडताना बंडखोर शिंदे गटावर अक्षरशः टीकेची झोड उठवली। तसेच सरकारच्या योजनांची चिरफाड करताना लावृत व्हिडिओ म्हणत सत्ताधाऱ्यांची कोंडीही करतायत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळे बडे नेते गेलेले असताना अंधारे यांनी ठाकरेंची बाजू लावून धरली। अल्पावधीतच त्यांनी ठाकरेंचा विश्वास संपादन केला। सध्या ठाकरे गटाच्या बड्या नेत्या म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे। त्यामुळे ठाण्यात शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंकडून सुषमा अंधारे मैदानात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।